इशारा केलेला आहे. रत्नागिरीची टीम आक्रमण करत आहे. पालघरची टीम बचाव. रवींद्र मैदानामध्ये आलेला आहे. आताच सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ तुल्यबळ आणि चुरशीचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. संस्था स्तरावरील खेळ आयोजन केले तेव्हापासून या फायनलची मॅच ज्यावेळेस आपण पाहत आहोत त्यावेळेस नक्कीच कळत आहे की जबरदस्त खेळाडू आपल्याला इथे फायनलच्या सामन्यात खेळायला आलेले दिसत आहेत. रत्नागिरीने आक्रमणामध्ये 1 गुण मिळवलेला आहे. पालघरची टीम बचाव करत आहे. 2 बचावपटू मैदानामध्ये धावत आहेत. आक्रमक रत्नागिरीची टीम त्यांच्यावरती चाल करत आहे. जीवाच्या आकांताने खेळाडू मैदानावरती खेळ खेळत आहेत. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मनोबल वाढवायचं आहे. रवींद्र धावत आहे आणि पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंचांनी खेळाडूला बाद नाही बॅको झालेला आहे. त्यामुळे अद्यापही 2 धावपटू पालघरचे मैदानामध्ये आहेत. रत्नागिरीची टीम आक्रमण करत आहे. ट्रॅक पकडलेला आहे. खेळाडू पकडण्यामध्ये अपयश. बेल मारलेली आहे. पंचांचा निर्णय. पंचांनी बाद दिलेला आहे. होल्ड आहे. होल्ड आहे मध्ये पंचांनी बाद दिलेला आहे. बाद दिलेल्या खेळाडूने लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आता मैदानामध्ये धावतोय तो रवींद्र. बॅक झालेला आहे. त्याच्या